हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे RTMNU या युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स एक्झामबाबत. जसं की आपण सगळेजण वाट बघत होतो की या युनिव्हर्सिटीची म्हणजे RTMNU युनिव्हर्सिटीची PhD एंट्रन्स एक्झाम नोटिफिकेशन कधी येते. सो फायनली आज काल 8 तारखेला हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. त्यांच्या वेबसाईटवरती हे नोटिफिकेशनचे डिटेल्स मिळणार आहेत. सो आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघायचं आहे. या डिटेल इन्फॉर्मेशनला बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळेही डाऊट इथं क्लिअर होतील या व्हिडिओमध्ये आणि एकही डाऊट राहणार नाही, जेणेकरून तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पूर्णपणे प्रिपेअर राहाल. जसे की 100 मार्क्ससाठी ही एक्झाम आहे. 100 क्वेश्चन्स असणार आहेत. 50 क्वेश्चन्स हे तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड असणार आहेत आणि 50 क्वेश्चन्स हे दुसरे म्हणजे रिसर्च आणि जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत. तो सिलेबस कसा असणार आहे तो देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. सो लेट्स गो टू द वेबसाईट. बघा, आपण डायरेक्टली वेबसाईटवरती आलेलो आहे. तुम्हाला मी पाथ दाखवू शकते की कुठून तुम्हाला जायचं आहे. सो इकडे स्टुडंट्स कॉर्नरमध्ये गेल्यावर PhD सेलमध्ये गेल्यावर PhD पोर्टल तुम्हाला दिसेल. फर्स्ट पॉईंट, ठीक आहे. PhD पोर्टलवर गेल्यावर हे PhD पोर्टल RTMNUचं PhD पोर्टल तुमच्यासाठी ओपन होतं. त्याच्यावरती नोटिफिकेशन्समध्ये सेकंड नोटिफिकेशन फॉर PhD प्रोग्राम एंट्रन्स टेस्ट पेड 2023-24 8/9/2023ला हे त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी टाकलेलं आहे आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये डिटेल बघायची आहे काय आहे, ठीक आहे. सो दिस इज अ डिटेल नोटिफिकेशन आहे आणि या PhD एंट्रन्सला प्रिपेअर करताना आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. सर कशा पद्धतीने, तर बघा, मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की 100 मार्क्सचा पेपर आहे. तर याच्यामध्ये आम्ही स्पेशली फर्स्ट सेक्शनवरती म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी या पार्टवरती फुल कोर्स तयार केलेला आहे, जो तुम्हाला देईल संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमातील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500 प्लस MCQ PDF जे तुम्हाला हेल्प करणार आहे थ्रू आउट युअर प्रिपरेशन. 50% मार्क्स जर याला असतील आणि जर तुमच्या फुल कोर्समधून तुमचा मॅक्झिमम अभ्यास जर याच्यातून होत असेल तर दुसऱ्या सेक्शनमधून थोडे मार्क्स जरी मिळाले तरी तुम्ही गॅरंटीड ही एक्झाम पास होता. सो या फुल कोर्सची फीस आहे 699 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच आपलं नोंदणी करून प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. बिकॉज इकडे बघा त्यांनी डेट्स दिलेले आहेत. फॉर्म फिलिंगची 11पासून स्टार्ट होते ते 24 ते 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि त्याची हार्ड कॉपी जी आहे ती 24 तारखेपर्यंत तुम्ही सबमिट करू शकणार आहात. एक्झाम जी आहे ती ऑक्टोबर 7ला आहे. 7 ऑक्टोबरला आहे, म्हणजे 1 महिन्यापेक्षाही कमी दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत. सो प्रिपरेशनवरती जास्त भर दिला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला हे सजेस्ट केलं की हा कोर्स तुमच्याकडे आहे जो तुम्हाला हेल्प करेल. सो लेट्स सी द फुल डिटेल्स. Online applications are invited for PhD program entrance test that is paid from the aspiring qualified candidates who want to pursue PhD program at Rashtrasant Tuकडोजी Maharaj Nagpur University, Nagpur. The information about online application form and the relevant documents are available at कोणते ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचे आहे, त्याच्यासोबत डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत ते त्यांनी वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन मिळून जाईल, ठीक आहे. PhD सेल पोर्टल 11/9/2023 ते 21/9/2023 21 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकणार आहात ते फॉर्म भरू शकणार आहात. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेड ॲप्लिकेशन हार्ड कॉपी, तुम्हाला जे फॉर्म तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड करणार आहात त्याची हार्ड कॉपी देखील युनिव्हर्सिटीला पाठवायची आणि त्याची लास्ट डेट आहे 24/9, ठीक आहे. 24 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हार्ड कॉपीची बंच तुम्ही त्यांच्या युनिव्हर्सिटीला पाठवू शकता. फॉर पेड अँड PhD सबमिशन इन कन्सर्न सबमिट, ठीक आहे. Applicant must read direction number 34 of 2023 before filling application from which is available at university website or PhD portal. PhD portal आणि वेबसाईट दोन्हीवरती डायरेक्शन नंबर 34 अवेलेबल असणार आहे 2023 साठी. तो तुम्हाला एकदा फॉर्म फिल करण्याच्या बाबतीत किंवा फॉर्म फिल करण्याच्या आधी वाचायचा आहे का, तर याच्यामध्ये डायरेक्शन दिले असतील की कोणाला या PhD मध्ये एक्झाम्पशन्स आहे किंवा कोण या परीक्षेसाठी एलिजिबल असणार आहे. सो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर हे तुमच्या लक्षात आलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं. सो त्यासाठी किंवा फीस किती असणार आहे वगैरे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये असतील, ठीक आहे. सो या डिटेल्ससाठी डायरेक्शन नंबर 34 बघायचा आहे. सो इथं टाईम टेबल दिलेला आहे PhD प्रोग्राम एंट्रन्स टेस्टचा. बघा, रिलीज ऑफ नोटिफिकेशन अँड ॲडव्हर्टाइजमेंट 10/9/2023 संडेला हे रिलीज होईल, पण आपल्याला 5 तारखेला त्यांनी केलेलं आहे आणि 9 तारखेला 8 तारखेला आपल्याला वेबसाईटवरती मिळालं आहे, म्हणजे उद्या ही ऑफिशियल नोटिफिकेशन त्याच्यावरती ज्याच्यामध्ये लिंक असेल. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते मंडेपासून म्हणजे 11 तारखेपासून स्टार्ट होतील. लास्ट डेट आहे 21 सप्टेंबर.
हार्ड कॉपी सबमिट करण्याची लास्ट डेट आहे 24, जे तुम्ही पोस्टाने, कुरिअरने किंवा बाय हँड युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचवू शकता. स्क्रिनिटी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिलिव्हंट डॉक्युमेंट्स, त्याच्यासोबत तुम्हाला रिलिव्हंट डॉक्युमेंट्स पण द्यायचे आहेत, ते मिळणार आहे तुम्हाला. डेट 25 ते 27पर्यंत तुम्ही ते सबमिट करू शकता. ते झाल्यानंतर फायनली ज्याची आपण नेहमी वाट बघतो ते म्हणजे ॲडमिट कार्ड, कॅन्डिडेट लॉग इन, हे 28 तारखेला मिळणार आहे सप्टेंबरच्या महिन्यात, म्हणजे याच महिन्यामध्ये. ठीक आहे. आणि एक्झाम जी असणार आहे ती आहे 6 ऑक्टोबर 2023 ते 7 ऑक्टोबर 2023, म्हणजे 6 आणि 7 या 2 दिवसांमध्ये ही एक्झाम चालेल. सब्जेक्ट वाईज और जसं त्यांचा टाइम टेबल असेल त्याप्रमाणे. आणि प्रोबॅबल डेट ऑफ ऑनलाईन डिस्प्ले ऑफ रिझल्ट पेट इज 17 ऑक्टोबर. ठीक आहे. 7 तारखेला एक्झाम झाली की 10 दिवसामध्ये लगेच त्यांचा PhDचा रिझल्ट लागणार आहे. शेड्यूल फॉर PhD रजिस्ट्रेशन ॲज पर डायरेक्शन ऑन नंबर 34 of 2023 shall be announced later on युनिव्हर्सिटी पोर्टल. जो हा डायरेक्शन नंबर त्याने सुरुवातीला मेन्शन केला की हे बघून तुम्ही फॉर्म भरायचा आहे, तो लवकरच युनिव्हर्सिटी पोर्टलवरती टाकण्यात येईल आज किंवा उद्या. ठीक आहे. सो दिस इज अ डिटेल नोटिफिकेशन, डिटेल टाइम टेबल ऑफ युअर शेड्यूल. ठीक आहे. याच्यावरती तुम्हाला एक अंदाज आला असेल की तुम्हाला प्रिपरेशनला किती जोरात लागायचं आहे, तयारीला किती जोरात लागायचं आहे, आणि ॲप्लिकेशन फॉर्म कोणाकोणाला भरायचं आहे ते लक्षात येईल. ठीक आहे. सो दिस इज PhD सेल्फ पोर्टल. आता याच्यावरती बघा नोटिफिकेशन रिगार्डिंग PhD, त्याच्यानंतर वॅकन्सी डेटा, प्लेस ऑफ रिसर्च सेंटर, लिस्ट ऑफ सुपरवायझर, पेट रजिस्ट्रेशन 2023. आता याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अजून काही अपलोड केलेले नाही आहे लिंक, कारण 11 तारखेपासून स्टार्ट होणार आहे ॲडमिशन. सो याच्यामध्ये तुम्हाला लिंक मिळू शकते रजिस्ट्रेशनसाठी किंवा तुमच्या कशासाठी, एनरोलमेंटसाठी PET एक्झामच्या. ठीक आहे. तर पेट सिलॅबस, या सिलॅबसमध्ये गेल्यावर तुम्हाला फॅकल्टी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी, फॅकल्टी ऑफ कॉमर्स, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, सेक्शन ए कॉमन फॉर ऑल फॅकल्टीज, हे सगळे याच्यामध्ये मिळणार आहे. आता जो कोर्स आम्ही घेत आहोत तो आहे सेक्शन ए कॉमन फॉर ऑल फॅकल्टीज. त्याचा सिलॅबस बघायचा आहे, ज्या सिलॅबसनुसार पूर्ण तुमची प्रिपरेशन करून घेतली जाणार आहे. तो आहे बघा मिनिमम मार्क्स, मी सांगितलं 100 मार्क्ससाठी एक्झाम आहे. मिनिमम मार्क्स किती असणार, मॅक्झिमम मार्क्स या सेक्शनसाठी असणार आहेत 50. 50 मार्कांसाठी 50 प्रश्न. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स, असे 50 मार्कांसाठी ही एक्झाम, म्हणजे फर्स्ट सेक्शन असणार आहे, सेक्शन ए. ठीक आहे. मॅक्झिमम टाइम किती असणार आहे, 90 मिनिट्स. रिसर्च मेथोलॉजी 40 क्वेश्चन 1 मार्च. आता रिसर्च मेथोलॉजीसाठी किती वेटेज आहे, 50 मार्क्सपैकी 40 मार्क्स हा रिसर्च मेथोलॉजीचा पार्ट आहे, आणि उरलेला 10% आहे तो असणार आहे जनरल ॲप्टिट्यूड. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये काय करणार आहे मग, ॲनालिटिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, डेटा इंटरप्रिटेशन, कम्प्युटर अवेअरनेस, लँग्वेज कॉम्पिटन्सी. 10 मार्कवरती हे जर 5 टॉपिक असतील तर प्रत्येक टॉपिकवर 2-2 क्वेश्चन येतील जनरल ॲप्टिट्यूडमध्ये, असं अज्युम करू शकतो आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रिसर्च मेथोलॉजीमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत मग, meaning and types of research, principle of review of literature, defining a research problem, research design, preparing research proposal, sampling techniques, types of data and data collection techniques, data analysis tools and referencing style. सो मी जो कोर्स सांगितला या कोर्समध्ये मोस्टली सगळं कवर होणार आहे रिसर्च मेथोलॉजीचं आणि जनरल ॲप्टिट्यूड देखील, म्हणजे 50 मार्क्सचं तुमचं टेन्शन इथे जाणार आहे. एका महिन्यामध्ये तुमचं पूर्ण सिलॅबस कवर होणार आहे. सो अशा पद्धतीचा हा कोर्स आहे जो तुम्हाला हेल्प करेल. मागच्या वर्षी देखील या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये मॅक्झिमम स्टुडंट्सनी क्वालिफाय केलेले आहे ही पेट एक्झाम ड्यू टू दिस कोर्स. जो कमी वेळ राहिलेला आहे तर त्यामध्ये देखील तुमचं सगळं कवर होईल. सो होपफुली सगळे तुमचे डाऊट्स जे आहेत ते इथे क्लिअर झालेले आहे. तुम्हाला इथेच याच्यामध्येच डायरेक्शन नंबर 34/2000 सो हिअर इट इज. ठीक आहे. डायरेक्शन नंबर 34/2030 अवॉर्ड ऑफ PhD डिग्री. सो याच्यामध्ये देखील तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळू शकता. हे आहे डायरेक्शन नंबर 34, त्यांनी वेबसाईटवरती ऑलरेडी टाकलेलं आहे. सो याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात का, किती जण इलिजिबल आहेत, किंवा काय नसेल तुमच्याकडे तर या एक्झामसाठी इलिजिबल नाही आहेत, हे सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. शिवाय आपण सिलॅबस देखील बघितलेला आहे. ठीक आहे. ओके. सी हिअर मोड्स ऑफ PhD प्रोग्राम. PhD प्रोग्रामचे मोड्स काय आहेत, फुल टाईम, पार्ट टाईम, कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पार्ट टाईम PhD करणार असेल ते काय असणार आहे, इंटरडिसिप्लिनरी रिसर्च काय असणार आहे. ठीक आहे. सो रिसर्चच्या बाबतीत तुम्हाला या सगळ्या डिटेल्स या डायरेक्शनमध्ये मिळणार आहेत.
सो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑफ ॲडमिशन, एंट्रन्स टेस्ट फॉर PhD प्रोग्राम. आता इथे बघा, हे एंट्रन्स टेस्टचा जो पार्ट आहे तो आपल्यासाठी खूप युजफुल आहे. PhD entrance test being essential qualification for admission to the PhD program offered in university, including its autonomous college institutes and university at its autonomous colleges shall conduct twice in a year test at a pre-declared center. It shall be conducted online mode. म्हणजे इथे आपल्याला नीड फॉर टेस्टमध्ये लक्षात आलं की एक्झाम जी आहे या युनिव्हर्सिटीची ती ऑनलाईन होणार आहे. ओके, सो युनिव्हर्सिटी मे कंडक्ट दिस एक्झामिनेशन अँड ऑफलाईन मोड फॉर द सिनियर सिटीजन्स. ज्यांना ऑनलाईनची सवय नाही आहे, जर सिनियर सिटीजन जर कोण असेल तर त्यांना ऑफलाईन एक्झाम देण्यासाठी ही युनिव्हर्सिटी जी आहे ती व्यवस्था करू शकते. ठीक आहे. फॉर फॉरेन स्टुडंट्स युनिव्हर्सिटी मे कंडक्ट ऑनलाईन टेस्ट ॲट द परमिटेड लोकेशन. त्यांना जर परमिटेड लोकेशनवरती फॉरेन स्टुडंटसाठी देखील ऑनलाईन एक्झाम घेतली जाऊ शकते. डेट ऑफ पेट्स एक्झामिनेशन, द युनिव्हर्सिटी शॅल कंडक्ट PhD एंट्रन्स टेस्ट वन्स इन अ इयर. एका वर्षात एकदाच एक्झाम होते. द टेस्ट शॅल बी कंडक्टेड इन लास्ट वीक ऑफ मे एव्हरी इयर. मेमध्ये ही एक्झाम व्हायला पाहिजे होते, पण ड्यू टू त्यांच्या रिझन्स काय असतील आय डोंट नो, बट या रिझन्समुळे ही एक्झाम जी आहे ती ऑक्टोबरमध्ये होते. बट ठीक आहे, एक्झाम होते, हे इम्पॉर्टंट आहे. तसं ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी फास्ट अप्लाय करायचं आहे. सो आता एक्झाम्शन्स कोणाला या PhD प्रोग्राममधून? कॅन्डिडेट हु आर क्वालिफाईड UGC नेट, GRF, UGC CSIR नेट, SLET, GATE, GPAT, DST, Inspire, SET, Teacher Fellowship of State, Central Government, Apex Bodies holder having past MPhil. म्हणजे UGC नेट, GRF, नेट, SET, UGC CSIR, GATE, SLET या सगळ्याच्या एक्झाम्स आहेत. त्या जर तुम्ही क्वालिफाय केल्या असाल तर तुम्ही ही एक्झाममधून एक्झाम होऊ शकता. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल होऊ शकता. ठीक आहे. CGPA 0.6 PET examination conducted by the university. Candidates already possessing PhD degree in any discipline from any statutory university shall also be exempted from the PET. सो ऑलरेडी जर तुम्ही कुठे रजिस्ट्रेशन केलं असेल पेटसाठी PhDसाठी तरी सुद्धा तुम्ही एक्झाम होणार आहे या एक्झाममध्ये, म्हणजे तुम्हाला एंट्रन्स द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. टेनर ऑर व्हॅलिडिटी ऑफ द वेट रिझल्ट, जो रिझल्ट यावर्षी लागेल तो किती दिवसांसाठी व्हॅलिड असेल? पेट बिंग one of the eligibility criteria of PhD admission. The declaration of candidate's successful paid examination shall not confer on the candidate the right of admission registration. Once the candidate has cleared paid, she will be eligible for the admission of PhD program throughout her career. Wow, great. RDMA मध्ये ही प्रोव्हिजन आहे की तुम्ही जर ही एकदा एक्झाम क्रॅक केली, कोणती PhD एंट्रन्स RDMAची, ते तुम्ही कधीही तिथे ॲडमिशनसाठी जाऊ शकता. जेव्हा केव्हा वॅकन्सी असेल तर तुम्ही पेट एक्झामसाठी जाऊ शकता. ठीक आहे. सो here it is a pattern of the examination. The examination shall have maximum 100 marks and divided into two sections. A section research methodology general aptitude and B section subject aptitude. Each section shall have maximum 50 marks and test shall MCQ carrying 1 marks. MCQ टेस्ट असणार आहे ज्यामध्ये सेक्शन A, सेक्शन B असणार आहे. सेक्शन B रिसर्च मेथोडॉजी अँड जनरल ॲप्टिट्यूड, जो इथे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. आणि द मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ एक्झाम फॉर इच सेक्शन शल बी 90 मिनिट्स. म्हणजे A सेक्शनसाठी 90 मिनिट आणि B सेक्शनसाठी 90 मिनिट अशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे. Two sections shall be held on the same day with the same time gap of 1 hour between two examinations, and date and time of installation shall be intimated well in advance. जसे की एक्झाम ऑनलाईन आहे यासाठी तुमची 1-1.5 तास आधी A सेक्शनची एक्झाम होईल, 1.5 तासामध्ये B सेक्शनची एक्झाम होईल. MCQ होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे. 50-50 MCQ असणार आहे दोन्हीमध्ये. द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड इन 3 लँग्वेज. आता ही एक्झाम जी आहे ती 3 लँग्वेजमध्ये होणार आहे, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. सो ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करा. सिलेबस फॉर पेट एक्झामिनेशन, याच्यामध्ये पण शॉर्टमध्ये त्यांनी सिलेबस दिलेला आहे. जसं आपण आधी बघितला तो डिटेलमध्ये होता आणि इथे जो सिलेबस आहे तो एक शॉर्टमध्ये दिलेला आहे. दिस सेक्शन शॅल हॅव 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फ्रॉम रिसर्च मेथोडॉजी कव्हरिंग मिनिंग ऑफ टाइप्स. हे सगळे डिटेल्स आपण बघितलेलं आहे. आय डोंट थिंक परत रिपीट घ्यायला पाहिजे. द पेड कमिटी शॅल रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग सस्टेनेबल क्वेश्चन बँक MCQ फॉर दिस सेक्शन. अँड सब्जेक्ट ॲप्टिट्यूडमध्ये पण 50 मार्क्ससाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. UGचा तुमचा ग्रॅज्युएशनचा जो सिलेबस आहे तुमच्या सब्जेक्टचा तो याच्यामध्ये विचारला जाणार आहे. ठीक आहे. देन स्टँडर्ड ऑफ पासिंग कितीला आहे?
The order of successful PET examee shall score minimum 40% marks in section and minimum 50% marks in aggregate. म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मिनिमम स्कोर करायचं आहे 40% अँड म्हणजे 20 मार्क्स तुम्हाला एका सेक्शनमध्ये घ्यायचे. 50% म्हणजे किती झाले मार्क्स 50 आणि 50% म्हटलं असेल तर मग होणार 25. ठीक आहे, 50% म्हटलं तर 25 होणार आणि मग 40% म्हटल्यावर 20 मार्क्स तुम्हाला एका सेक्शनमध्ये पाहिजेत आणि टोटल ॲग्रिगेट किती पाहिजे तुम्हाला मग 50%. ठीक आहे, म्हणजे 50 मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहेत. सो याच्यामध्ये 5% मार्क्स आहे रिलॅक्सेशन SC/ST. ठीक आहे, म्हणजे रिझर्व कॅटेगरीला म्हणजे 45% त्यांना आवश्यक आहेत हे होण्यासाठी. ठीक आहे, so center, the PhD entrance test shall be conducted by the university at the center notified in advance. This information shall also be published in 2 national newspaper. आता हे ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल आहे. ओके, सो इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आपण पूर्णपणे डिस्कस केलेला आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक राहिलं, द ऑल ॲप्लिकेशन फॉर्म शॅल बी फिल्ड ऑनलाईन ऑन द वेबसाईट डेझिग्नेटेड एजन्सी अँड प्रिंट आउट of these forms along with the certificates and prescribed fees in the form of demand draft drawn in the favor of finance and accounts officer Rashtra Sant Tukadoji Maharaj Nagpur University Nagpur, payable at Nagpur, submitted in the office of the designated agency. जो काही तुम्ही पे कराल त्याची पण तुम्ही प्रिंट काय करायचे फॉर्म सोबत जोडून द्या. ठीक आहे, आणि हे जे हार्ड कॉपी आहे ती तुम्हाला सबमिट करायची युनिव्हर्सिटीला, याच पत्त्यावरती तुम्ही तिकडे पाठवू शकता. ठीक आहे, सो इथे पूर्णपणे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहे की फॉर्म कुठून भरायचा आहे, कसा भरायचा आहे, वेबसाईटवरती कुठे गेल्यावर तुम्हाला फॉर्म अवेलेबल होईल, सिलेबस काय आहे, एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे, किती मार्क्सची आहे, टोटल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरी पण जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये खाली मला डाऊट्स विचारा, आपण क्लिअर करूया. टिल देन ऑल द व्हेरी बेस्ट. सगळ्यांनी फॉर्म भरा ज्यांना एक्झाम क्रॅक करायचे त्यांच्यासाठी, अँड ऑल द बेस्ट.